गेल्या काही दिवसांपासून किंवा 1-2 दिवसांपासून आणि काल रात्रीपासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाला खऱ्या अर्थानं जोरदार सुरुवात झाली असून मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस सतत कोसळत आहे। विशेषतः नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य असा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला आणि या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पावसाने अनेक गावांचे जनजीवन जे काय आहे ते विस्कळीत झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे। नांदेडच्या मुखेडमध्ये काय घडले तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात रविवारी रात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे लेंडी नदीला पूर आला आणि एका रात्रीत पाण्याची पातळी तब्बल 18 फुटांनी वाढली। यामुळे रावणगाव, भासवाडी, भिंगोली, हसनाळ, भेंडेगाव आणि महाराजवाडी ही 6 गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली। रावणगाव येथे 255 नागरिक, हसनाळ येथे 8, भासवाडी येथे 20 आणि भिंगोली येथे 40 नागरिक सुमारे पाण्यात अडकले होते। यापैकी रावणगावामधील 225 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर इतर गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या पावसामुळे 5 जण बेपत्ता असून 150 जनावरे वाहून गेली आहेत। मुखेड तालुक्यात 206 मिमी पावसाची नोंद झाली असून जवळपास 800 गावे आणि 1 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे। प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू केलं असून राज्य आपत्ती निवारण दल म्हणजेच SDRFने, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच NDRF आणि सैन्याच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। लहान होड्या आणि बोटींच्या सहाय्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी सर्व अधिकार आणि निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे। महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे। मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे। विदर्भात देखील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथे देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकणात देखील रत्नागिरी येथील विशिष्ट नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून चिपळूण परिसरात पूरसदृश्य अशी परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे। जी काही नांदेड येथे पाऊस झाला त्या ठिकाणची जी 6 गावं आहेत त्या 6 आणि इतर काही गावांतील लोक हे पूरसदृश्य परिस्थिती किंवा मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती जी काही निर्माण झाली त्यामुळे ते आपल्या घराच्या छतावरती अडकून पडलेले होते। त्यानंतर आता काही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अलर्ट देखील दिलेला आहे। त्याचनुसार आता मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडत असून पुढील 48 तासात ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने म्हणजेच IMDने राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। काही जिल्ह्यांना येलो आणि रेड अलर्ट देखील जारी करण्यात आले आहेत। रेड अलर्ट ज्या जिल्ह्यांना जारी करण्यात आले आहेत त्यामध्ये धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असून त्यांना पुढील 24 तासांत मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा दिला। तर येलो अलर्ट असणारे जे जिल्हे आहेत त्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर येत्या काही पुढील 3 ते 4 तासांत 40 ते 50 मिमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे देखील आवाहन संबंधितांनी केलेलं आहे। त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर देखील नुकसान झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर तालुक्यांमध्ये देखील पैनगंगा नदीला पूर आल्याने सोयाबीन, कापूस, मूग आणि तूर यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत। शेतकऱ्यांनी तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे। प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे निर्देश देखील दिले असून आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क आहेत। हवामान विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदी नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन देखील केले असून धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन केले।
तर पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने सर्वांनी खबरदारी बाळगावी असं प्रशासनानं स्पष्ट निर्देश देखील दिलेले आहेत। त्यामुळे राज्यात यापुढे येलो अलर्ट आणि रेड अलर्ट देखील जारी केलेले आहेत आणि त्याप्रमाणे हवामान विभागाने आणि प्रशासनाने देखील सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना सावध राहण्याचं आणि अलर्ट राहण्याचं जे काही आव्हान आहे ते केलेलं आहे। एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ।